नवी मुंबईतील विकासक गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येनंतर अंमली पदार्थाचं संपूर्ण रॅकेट समोर आलंय. कारण गुरुनाथ चिंचकर यांचा मोठा मुलगा नवीन चिंचकर परदेशामधून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये अंमली पदार्थांची सप्लाय करतो. हा किंगपिन नावाने एवढा प्रसिद्ध आहे की वर्षाकाठी तो 1,180,000 कोटींचा अंमली पदार्थ हा याची सप्लाय करतो. आज त्याचा पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांनी केलेला आहे. आपल्यासोबत नवी मुंबई पोलीस खात्यामधले गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, काय म्हणाल? अंमली पदार्थाची जी तस्करी होते हे सगळं माहिती होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची तस्करी होते आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटचेच अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. नवीन चिंचकर हा परदेशामध्ये राहून तिथून हा एकदम साध्या पद्धतीने सगळ्या सिस्टीम मधून हा सगळा अंमली पदार्थाची सप्लाय तो करतोय. कशा पद्धतीने ह्याची रॅकेट आहे आणि याच्यामध्ये कोण कोण आहे, कशा पद्धतीपर्यंत तो पेडलर पासून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतोय? एक प्रश्न नेहमी अंमली पदार्थाच्या कारवाईमध्ये वारंवार समोर येतो, की एवढी कारवाई करूनही हा अंमली पदार्थ नक्की येतो कुठून? हे प्रश्न नेहमी पत्रकारांच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून येत असतात. आम्ही जे काही रॅकेट बस्ट केलेला आहे, तो अंमली पदार्थ नक्की येतो कुठून आणि कशा पद्धतीने येतो, याचा काही खुलासा आम्हाला आमच्या केसमध्ये झालेला आहे. नेरूळच्या सेक्टर 15 मध्ये 14 तारखेला आम्हाला एक टिप मिळाली. म्हणजे आपण गुरुनाथ चिंचकरबद्दल बोलला, पण त्याच्या आधीपासूनच आमचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे किंवा कारवाई सुरू झाली आहे. आणि त्या टिपच्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना अरेस्ट केलं, ज्यांच्याकडे आम्हाला हायड्रो गांजा, ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये करोड रुपये किलो अशी व्हॅल्यू आहे. भारतामध्ये तो 20 लाख रुपये किलोने साधारणतः विकला जातो. हायड्रो गांजा आम्ही काही पकडला, काही कोकेन आम्हाला मिळालं आणि त्याच्यानंतर तिथनं आमची चेन सुरुवात झाली. टोटल 4 आरोपी आम्ही, म्हणजे 2 आरोपी अटक केल्यानंतर त्यांचे साथीदार जे आहेत, इतर 2 आम्ही आरोपी अटक केले. त्यातला जो एक मेन अॅक्युज्ड होता बंगेरा म्हणून, त्याच्याकडनं माहिती मिळाली, की तो माल हा बाहेरून थायलंड असेल किंवा अमेरिका असेल इकडनं मागवायचा आणि तो माल पाठवणारे जे आरोपी भारताबाहेर बसलेले आहेत, त्यांनी तो माल भारतात पाठवला एअर कार्गो मार्फती, की तो इंडियन पोस्टमध्ये पहिले रिसीव्ह होतो. तिकडनं तो कस्टमच्या पोस्टल डिपार्टमेंटकडे जातो आणि तिकडनं क्लिअर होतो आणि मग तो मालाला क्लिअर करण्याकरिता के नावाचा जो आम्ही अॅक्युज्ड अरेस्ट केलेला आहे, तो फेक आयडीचा वापर करतो. ज्या फेक आयडीवरती त्याने तो माल मागवलेला आहे आणि मग अशा फेक आयडीचा वापर करून माल रिसीव्ह करून तो मुख्य आरोपीपर्यंत पोहोचवतो. ही सगळी त्यांची चेन आहे. याच्यामध्ये त्याला मदत करणारा केकेला जो क्लिअरन्स एजंट आहे, मदत करणारा तो कस्टम्सचा ऑफिसर आहे. त्याला पण आम्ही अरेस्ट केलेला आहे. पैसे कॅशमधून USDTमध्ये कन्व्हर्ट होतात आणि इंटरनॅशनली पाठवल्या जातात. त्याच्यातले 2 अंगडी आम्ही अरेस्ट केलेले आहे. के ह्या क्लिअरन्स एजंटसोबत ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं ह्या केसमध्ये, असे आमचे पोलिसांचे जे अंमलदार आहेत, ते नवी मुंबई पोलीस दलामध्ये, त्यांना सुद्धा आम्ही 2 अंमलदारांना अरेस्ट केलेलं आहे. तर हे सगळं एक सिंडिकेट यांचं जे सुरू होतं, याची माहिती एका छोट्याशा गोष्टीपासून लागली आणि त्याच्यापासून आम्ही हे आंतरराष्ट्रीय कनेक्शनपर्यंत आतापर्यंत पोहोचलेलं साधारणतः 10 आरोपींना आम्ही याच्यामध्ये आतापर्यंत अटक केली आहे आणि 73 लाखापेक्षा जास्त जो मुद्देमाल आहे, तो आम्ही जप्त केला आहे. नवी मुंबई पोलीस खात्यामधले देखील 2 कर्मचारी त्याच्यामध्ये आले. त्यांचा रोल ह्यामध्ये कशा पद्धतीने? मी जसं तुम्हाला आत्ताच बोललो, की जो कमल चंदवाणे म्हणून आमचा याच्यातला आरोपी आहे, जो कस्टम क्लिअरन्स करून देतो इंटरनॅशनली, म्हणजे इम्पोर्ट झालेला जो माल आहे, त्या आरोपीसोबत ह्या गुन्ह्यामध्ये मदत करावी. त्या मालाला किंवा त्या आरोपीला गुन्ह्यामधनं बाहेर काढण्यासाठी असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी असेल, त्यासाठी त्यांचं कनेक्शन जे आहे, ते आर्थिक स्वरूपामध्ये आम्हाला असल्याचं निष्पन्न झालं. म्हणून आम्ही त्यांना याच्यामध्ये अटक केलेली आहे. नवीन चिंचकर हा म्हणजे 2021 पासून ह्या सगळ्या अंमली पदार्थाच्या ह्याच्यामध्ये गुंतला गेल्याची माहिती समोर येते. परंतु एवढा मोठा हा म्हणजे सप्लायर झालाय, जो जगामध्ये त्याचं नाव आहे, किंगपिन म्हणून तो प्रसिद्ध आहे. हा अजूनपर्यंत कोणत्याच यंत्रणेच्या हाती लागला नाही. कारण त्याला पकडण्यासाठी प्रयत्न अनेक विभागांनी केले. असं काय त्याच्यामध्ये विशेष होतं, की तो हाती लागत नव्हता? पण आपण नवीन चिंचकर शब्द वापरला आणि 2021 बोलला. आमची जे ड्रग फ्री नवी मुंबई हे कॅम्पेन आहे, ते आमचे पोलीस आयुक्त सरांनी जेव्हा पदभार डिसेंबर 2022 मध्ये स्वीकारला, तेव्हापासून आम्ही सुरू केलेलं आहे कॅम्पेन हे. त्यामुळे 21च्या बद्दल फार भाष्य मी करू शकणार नाही किंवा करणं योग्य होणार नाही. मात्र नवीन चिंचकर नाही, हे नाव आपण म्हणताय, पण आमच्याकडे साधारणतः 10-12 अजून इतर सस्पेक्टेड लोक आहेत, ज्यांचा तपास आमचा सुरू आहे. मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनली कोण ऑपरेट करतंय, मग किती कंट्रीजमधनं ऑपरेट होतंय आणि त्याच्यानंतर भारतामध्ये त्यांचे कनेक्शन्स कोण-कोण आहे, याचा आमचा तपास चालू आहे. जेव्हा निश्चित आरोपी ताब्यामध्ये येईल, तेव्हाच आम्ही याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला ठोस सांगू शकू. सर, एक एक महत्वाचं, की नवीन चिंचकर हा उच्च शिक्षित आहे. क्रिमिनल सायकॉलॉजी म्हणजे जे कैदी आहेत किंवा जे क्रिमिनल आहेत त्यांच्याकडून त्यांना न मारता किंवा न काही त्यांचे करता त्यांच्याकडून कसं गुन्हे कबूल करण्याचा हा सगळं प्रशिक्षण त्यांनी परदेशात घेतलंय. उच्च शिक्षित आहे.
एक सगळ्यात मोठा धोका आपल्या समोर आहे, महाराष्ट्रासमोर आहे, नवी मुंबई समोर आहे. तो म्हणजे हा उच्च शिक्षित मुलांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या छोट्या भावाला देखील त्याने आपल्याकडे केलंय. ह्याचा धोका आपल्याला आहे. काय ड्रग्स फ्री नवी मुंबई कॅम्पेनमध्ये कारवाईच्या व्यतिरिक्त आम्ही अवेअरनेसवर पण फार मोठ्या प्रमाणामध्ये भर देतोय. मागेच आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि जे जॉन अब्राहम आहे, यांचा एक मोठा कॅम्पेनिंगचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता, ज्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर तरुण जी पिढी आहे, ती अशा कुठल्याही माध्यमातनं ड्रग्सकडे ओढवली जाऊ नये, म्हणून फार मोठ्या प्रमाणात आम्ही अवेअरनेस करतोय आणि वेगवेगळ्या सेलिब्रिटीच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करतोय. मात्र असं असतानाही जे लोकं अशा मुलांना ओढतात, जे रॅकेट चालवतात, ह्या लोकांना शोधणे, त्यांना अटक करणे आणि त्यांचे जेवढे डॉट्स आहे, कनेक्शन्स आहेत, ते कनेक्शनची प्रत्येक कडी तोडणे. मग त्याच्यामध्ये कुठल्याही विभागाचा अधिकारी असो, प्रायव्हेट पर्सन असो, तो पोलीस असो किंवा तो कस्टमचा असो किंवा इतर विभाग, यांना अटक करणे, हे सगळं सत्र नवी मुंबई पोलिसांकडनं सुरू आहे. त्यामुळे तरुण पिढी जे आपण म्हटलं, की त्याला ते आपल्याकडे अट्रॅक्ट करतात, अट्रॅक्ट होणार नाही. ही चेन ब्रेक होईल यासाठी आमचे सातत्यपूर्ण सर, प्रयत्न सुरू आहेत. एक त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, की के म्हणजे चंदवानी हा जो ह्याच्यामधला मेन आहे, जो देशामधला, जसं तो महाराष्ट्रामधला आहे, तसे चंदवानी ह्या देशामधल्या अनेक राज्यांमध्ये, जसं तुम्ही चैन म्हणालात, की तो समुद्र मार्गाने किंवा एअर मार्गाने हा सगळं कन्साईन येते आणि ती मग त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जाते. हे नुसतं महाराष्ट्रात होत नसेल, हे संपूर्ण देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये होत असेल, तर तिथपर्यंत आपण पोहोचलायत का तसं काय? निश्चितच तसं होत असणार आहे. कारण आपल्याकडे जसं एअरपोर्ट आहे ते भारतातील इतर मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आहे. मग अशा शहरांमध्ये दिल्ली असेल किंवा काही कन्साइनमेंट तिकडे येतात का? काही कलकत्त्याला येतात का? गुजरातमध्ये काही आहे का? आमचा सगळा तपास एकंदरीत सुरू आहे. आता आम्ही जो कस्टमचा अधिकारी आजच अरेस्ट केलेला आहे. अजून जे काही इंटरोगेशनमधून आम्हाला निष्पन्न होईल त्याप्रमाणे आमच्या तपासाची दिशा जी आहे ती वाढत जाईल. पण सर, हा जेवढा इंटरनॅशनल याच्यावरून दिसतोय आणि नवीन चिंचकर असतील, असे अनेक चिंचकर आहेत. ह्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. तुम्ही त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकता, की त्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत का? अडचण इंटरनॅशनल लेव्हलवरती किंवा अडचणी अशा नाहीये. याच्यापूर्वी पण आंतरराष्ट्रीय आरोपींना आणायचं आम्ही काम केलं. त्याच्यासाठी एक सेट प्रोसिजर असते. आपण रेड कॉर्नर नोटीस, ब्लू कॉर्नर नोटीस इश्यू करतो. चार्जशीट झाली असेल तर कुठली नोटीस, तपासामध्ये ब्लू कॉर्नर नोटीस, डिप्लोमॅटिक चॅनलने त्याचं प्रपोजल जातं एक्स्ट्राडिशनचं. आरोपी अरेस्ट झाल्यानंतर त्याला एक्स्ट्राडिट केलं जातं. अशी त्याची प्रोसिजर आहे. त्यामुळे ज्या काही कायदेशीर बाबी आपल्याला उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांचा आम्ही याच्यामध्ये अवलंब करणार आणि जे नाव आपण घेतलं त्या व्यतिरिक्त जे कोणी लोकं याच्यामध्ये असतील, त्या सगळ्या लोकांचा आम्ही याच्यामध्ये छडा लावणार. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत गांजा हा आपला सर्वसामान्यांना माहिती होता, हायड्रो गांजा, अशा अनेक नावाने हे अंमली पदार्थ आता मुलांपर्यंत पोहोचतायत, शाळकरी मुलांपर्यंत पोहोचतायत, महाविद्यालयीन मुलांपर्यंत पोहोचतायत. काय म्हणाल? आणि त्याला आहारी जात आहेत ही सगळी मुलं. तुम्ही आव्हान आता ह्या सगळ्या माध्यमातून कसं करताय? माझं सगळ्या नागरिकांना विशेषतः पॅरेंट्सला असं आव्हान आहे, कारण बिइंग अ पॅरेंट्स मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपली मुलं, कारण अंमली पदार्थाचं इंट्रोडक्शन जे होतं ते सोशल मीडियामधनं सगळ्यात पहिले होतं, मोबाईलमधनं होतं. आपली मुलं जर मोबाईल वापरत असतील, कुठला सोशल मीडिया, तर तो काय वापरतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. बऱ्याचशा पॅरेंट्सचा मुलांसोबत संवाद नाही आहे. पॅरेंट्स दोघे जण कामाला बाहेर जातात, मुलं मोबाईलवरती आहेत, त्यांचं फ्रेंड सर्कल त्यांचा विश्व आहे. कोणासोबत उठतात, कोणासोबत बसतात माहिती नाही. मुलांसोबत बोलायला वेळ नाही, त्याच्या व्यथा जाणून घ्यायला वेळ नाही. असं न करता मुलांसोबत त्यांनी बोलावं, संवाद साधावं, जेणेकरून मुलं आपल्या दुःखांना किंवा सुखांना वाटा बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांसोबत घरात बसतील आणि त्यांच्यासोबत ते रमतील. आणि मग जर कोणाला याच्यामध्ये डाऊट वाटतो, की माझ्या मुलाला कोणी बिघडवतं, तर आमच्या 112 नंबरवरती त्यांनी फोन करावा. इमिडिएटली पोलीस विदिन 5 मिनिट त्या ठिकाणी पोहोचेल आणि अशा सगळ्या गुन्ह्यांचा छडा लावेल. धन्यवाद सर. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.